एसटीपी पण नाही केले. अरे प्रदूषित पाणी, काळं पाणी समुद्रात सोडताय. समुद्र प्रदूषित केला गेले 15-20 वर्ष. या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम केलं एसटीपीचं. आता 2-3 वर्षात सगळे एसटीपी कंप्लीट होतील. एकही ड्रॉप पाणी प्रदूषित या समुद्रामध्ये जाणार नाही आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. आम्ही त्या दिवशी समुद्र बीच साफ करायला गेलो. तो म्हणाले काय ते ट्रॅक्टर जीप साफ होतो. आपण बीच कॉम्बर वापरला. बीच कॉम्बर आम्ही वापरला. आम्हाला माहित आहे ट्रॉलर लावून साफ होत नाही. बीच कॉम्बर पण माहित नाही ज्यांना, ते टीका करतायत. आणि म्हणून मला या कार्यक्रमामध्ये टीका वगैरे काय करायची नाही. पण मी एकच सांगतो, मराठी माणसासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. मराठी भूमिका आणि मराठी माणूस, मुंबईच्या बाहेर फेकलेला मुंबईकर मराठी माणूस, त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपले सरकार करणार. आणि म्हणून रखडलेले सारे प्रकल्प, रखडलेले म्हाडाचे प्रकल्प आपण जॉईंट व्हेंचर मध्ये करतोय. MMRDA, सिडको, MSRDC, MIDC, BMC यांना घेऊन आपण पुढे जातोय. बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख झोपडपट्टीवाल्यांना मोफत घरं द्या. काय केलं? काय केलं? परंतु आपल्या सरकारने आज टार्गेट ठरवलंय, पुढच्या 5 वर्षात 35 लाख घरं या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून आपण बांधतोय. आज गृहनिर्माण विभागाने नवीन पॉलिसी